स्मार्ट सिटी, महापालिका सुसज्ज इमारत, डिजिटल क्लासरूम, ड्रेनेज योजना, हॉस्पिटल सिटी, भयमुक्त आणि नशामुक्त शहर, जलशुद्धीकरण, पूर नियंत्रण, पार्किंग आणि ट्रॅफिक योजना. महिला सुरक्षा हे फक्त शब्दच नाही तर कृती आहे आणि शहराच्या विकासाची प्रतिकृती आहे, असा विश्वास जयंतराव पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनामा प्रसिद्धीच्या वेळी व्यक्त केला. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांना भाजपाच्या 8 वर्षाच्या काळात विकासाच्या बाबतीत काही पावले मागे ढकलण्याचं काम झाले. ही परिस्थिती बदलण्यासाठी आज तिन्ही शहरात वाढलेली गुन्हेगारी, नशेखोरी, महिला असुरक्षितता हे सारे रोखण्यासाठी आम्ही सत्तेत आल्यावर प्रयत्नशील राहू. पूरपट्ट्यातील नागरिकांना पुराच्या विळख्यातून सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. विश्वजित कदम म्हणाले, महापालिका क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला असल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. नागरिकांचं रस्त्यावर चालणं धोक्यात आले. आम्ही पुढील काळात महापालिकेच्या मार्फत भटक्या कुत्र्यांचं नियोजन, आरोग्य व्यवस्थेसाठी हॉस्पिटल सिटी, सीसीटीव्ही कॅमेरे, महिला स्वच्छतागृह, पोलीस मित्र संकल्पना राबवणार असल्याचं मत व्यक्त केलं. विशाल पाटील म्हणाले, महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या मजबूतीकरणासाठी डिजिटल क्लासरूम उभारण्याची आमची संकल्पना आहे. मार्केट यार्ड उभारणी, शहरातील अंतर्गत रस्ते, मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा योजना, चिल्ड्रन्स पार्क, उद्याने आदी गोष्टी आम्ही सांगली, मिरज, कुपवाड शहरातील जनतेसाठी उभारू, अशी ग्वाही दिली आहे. माझ्या प्रत्येक शब्दावरती विश्वास ठेवून विटेकर जनतेने विटा नगरपालिकेची सत्ता आपल्याकडे दिली आहे. तुम्ही आता नगरसेवक झाला आहात, पण मला राजकीय करिअर करायचंय, मला पुन्हा आमदार व्हायचंय. नगरसेवकांनी काम करताना भान राखलं पाहिजे. सर्व नगरसेवकांनी आपले काम करताना जबाबदारीचं भान असलं पाहिजे. महिला नगरसेवकांनी आपल्या नवऱ्याला मीटिंगला पाठवायचं नाही. नगरसेवकांचं प्रगती पुस्तक दर 6 महिन्याला मी तपासणार आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नगरसेवकांच्या पाठीमागे हंटर घेऊन उभा आहे, असं सूचक वक्तव्य आमदार सुहास बाबर यांनी केलंय. वेट्यात शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या आयोजित नागरी सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा काजल मेहत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, देवदत्त राज्योपाध्ये, शीतल बाबर, सोनिया बाबर, व्हिजन सिटीचे अध्यक्ष दिलीप कचरे, युवा नेते श्रीधर जाधव, सुहेल तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, गेल्या 55 वर्षांची सत्ता उलथवून टाकणं सोपी गोष्ट नाही. तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या त्रासामुळे गलाई व्यावसायिक विट्यात गुंतवणूक करायचे बंद झाले होते, परंतु निकाल लागल्यानंतर देशभरातील गलाई व्यावसायिकांनी फटाके फोडून पेढे वाटले. काम करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या लोकांना सतत त्रास दिला गेला, परंतु आता काळजी करू नका, आमची देना बँक आहे, लेना बँक नाही. विटेकर जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून मोठी नैतिक जबाबदारी दिली आहे, त्यामुळे आता आपल्या सर्वांवर जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली आहे. महिला नगरसेवकांनी आपल्या नवऱ्याला मीटिंगला पाठवायचं नाही. तुम्ही आता नगरसेवक झालात, पण मला राजकीय करिअर करायचंय, मला पुन्हा आमदार व्हायचंय. नगरसेवकांनी काम करताना भान राखलं पाहिजे. नगरसेवकांचं प्रगती पुस्तक दर 6 महिन्याला मी तपासणार आहे. नागरिकांचा तुम्ही फोन उचलला नाही तर तुम्हाला गुलाबाचं फूल मी पाठवून देणार असल्याचं ते म्हणाले. महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं वातावरण आहे. उमेदवारांना देखील मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. निवडणूक निकालानंतर सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि महापौर देखील आमचाच होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी व्यक्त केलाय. तर माजी खासदार संजय काका पाटील यांनी शहराचा विकास राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते, त्यामुळे नागरिकांनी साथ द्यावी असं आवाहन केलं. मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभागातून पदयात्रा काढण्यात आली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर पद्माकर जगदाळे नागरिकांशी बोलत होते. पदयात्रेत संजय काका पाटील, शिवसेनेचे महानगर प्रमुख मोहन वनखंडे यांच्यासह उमेदवार दिगंबर जाधव, सागर वनखंडे, रेश्मा चौधरी आणि शैला दुर्वे यांच्यासह माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे, जुबेर चौधरी आदी जण सहभागी झाले. पद्माकर जगदाळे म्हणाले, प्रभाग क्रमांक 3 मध्ये पदयात्रा काढण्यात आली. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 तर शिवसेनेचा 1 उमेदवार विजयी होण्यात काहीही अडचण नाही. महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या 8 दिवसांपासून प्रचार सुरू आहे. मिरजेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सभा झाली होती, त्यामुळे राष्ट्रवादीमय वातावरण झालं. राष्ट्रवादीचे उमेदवार हे जनसंपर्कातील उमेदवार आहे. अनेक माजी नगरसेवक आहेत. प्रभागात केलेल्या विकास कामांच्या जोरात हे मते मागतायत. शिवाय महापौर देखील राष्ट्रवादीचाच होणार असल्याचा विश्वास जगदाळे यांनी व्यक्त केलाय. महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीची स्थापना करून सभांचा धडाका सुरू केला. त्यामुळे उमेदवारांना बूस्टर मिळालाय. महापालिकेच्या निवडणुकांच्या घोषणेपासून महाविकास आघाडीने प्रचाराचा जो वेग पकडलाय तो आजपर्यंत कायम आहे. सर्वात आधी महाविकास आघाडीने आघाडीची घोषणा केली आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. त्यानंतर एकत्र इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यामुळे महाविकास आघाडीत एकी दिसली. इतकेच नाही तर प्रत्यक्ष प्रचारातही सर्व सहकाऱ्यांमध्ये समन्वय दिसून येतोय. माजी मंत्री आमदार जयंत पाटील, माजी मंत्री आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील हे दिवसाला 5 ते 6 सभा घेत आहेत. त्यासह मॉर्निंग वॉक,
दरम्यान मतदारांशी संवाद साधणे, डोअर टू डोअर प्रचार, रोड शो याकडेही बारीक लक्ष दिलं जाते. जयंत पाटील यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं जाते. त्यामुळे महाविकास आघाडीचा मास्टर प्लॅन जोरदार सुरू आहे. या प्लॅनमुळे महाविकास आघाडीला एक बूस्टर डोस मिळालाय अशी चर्चा लोकांमध्ये आहे. दरम्यान भाजपमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रचार सभेनंतर कुठलीच हालचाल दिसली नाही. कुठे सभा नाही ना तो कुठे रोड शो याचीही चर्चा आता रंगली आहे. शीख समाजाच्या वतीने शहराच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत मोठं योगदान दिलं जातं. शीख समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर पाठपुरावा करण्याचं आश्वासन आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिले. गाडगीळ यांनी गुरुद्वारास भेट देऊन दर्शन घेतले. त्याप्रसंगी ते बोलत होते. गुरुद्वारा येथे आगमन झाल्यानंतर शीख समाजाच्या वतीने गाडगीळ यांचा पारंपरिक सरोपा देऊन सत्कार करण्यात आलाय. समाजाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचं निवेदन देऊन विविध विषयांवर चर्चा झाली. समाजाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचं जाहीर केल्याबद्दल गाडगीळ यांनी आभार व्यक्त केले. यावेळी भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार उपस्थित होते. गाडगीळ म्हणाले, शीख समाज अत्यंत कष्टाळू आहे. शहराच्या सामाजिक आध्यात्मिक जडणघडणीत शीख समाजाचं मोठं योगदान आहे. समाजाची सभागृहासाठी जागा आणि परिसराचा विकास या मागण्या पूर्ण केल्या जातील. गुरुद्वारा परिसराचा विकास, भाविकांच्या सोयीसाठी परिसरात रस्ते आणि पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि नियमित स्वच्छतेची व्यवस्था अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे जिल्हा अध्यक्ष साविंद्र सिंग चड्डा, उपाध्यक्ष हरप्रीत सिंग खगुरा, सचिव हरप्रीत सिंग बाजवा, दातार सिंग जुनेजा, भूपेंद्र सिंग मंदिरता यांच्यासह भाजपा पदाधिकारी, शीख समाजातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरजेतील प्रभाग 5 मधील अनेक प्रलंबित कामे आहेत. वखार भाग येथील ड्रेनेजची कामे गेली 20 वर्ष सुरू आहे. मी पहिल्यांदाच पाहतो की 15 ते 20 वर्ष कामं होत नाहीत तरीही निवडणुकीसाठी उभे राहतात. याचं आम्हाला आश्चर्यच वाटतंय. मिरजेची जनता शहराची दुरावस्था कशी सहन करते याचं आश्चर्य वाटतं. जनसुराज्य शक्तीच्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या. प्रभागातील 15 ते 20 वर्ष रखडलेली कामे 1.5 वर्षात सर्व कामे पूर्ण करण्याचं वचन देतो, असे आवाहन जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी मिरजेतील प्रभाग 6 मधील डॉक्टर पंकज मेहत्रे आणि सौ स्वप्नाली मेंढे तसेच प्रभाग 20 मधील पक्षाचे उमेदवार सौ स्वाती पारधी यांच्या प्रचार रथ आयोजित प्रचार सभेत केलेला आहे. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, डॉक्टर म्हेत्रे, महादेव कुर्णे, अमर पाटील, अशोकराव माने, संभाजी मेंढे, जयश्री कुर्णे, बाळासाहेब कौलापुरे, शंतनू सगरे, माजी नगरसेवक डॉक्टर चंद्रकांत पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. विनय कोरे म्हणाले, मिरजेच्या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्यांना जनतेने दूर केलं पाहिजे. आजूबाजूच्या राज्याची जोडणारे हे मिरज शहर, मिशन हॉस्पिटल सारखं मोठं आरोग्य देणारं मिरज शहर, अशा अनेक अर्थाने ओळखणारं मिरज आहे. मिरजेमध्ये चांगला रोजगार मिळू शकतो का याबाबत विचार केला पाहिजे. मिरजेचं वैभव आपण राखू शकलो नाही. या प्रभागातील ड्रेनेज व्यवस्थेवर 85 कोटी रुपये खर्च झाला तरीही काम पूर्ण नाही. याचा विचार या प्रभागातील सुज्ञ जनतेने केला पाहिजे. आपल्या मताचं पावित्र्य राखलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. महापालिका निवडणुकीच्या कालावधीत महायुतीतील सत्ताधारीच पक्षाच्या काही लोकांनी सत्ताधारी पक्षाच्याच उमेदवारावर तडीपारीची नोटीस काढलेली आहे. महायुतीतील 3 पक्षांमध्ये सुडाचे राजकारण सध्या चालू आहे. महायुतीच्या 3 पक्षांचा तमाशा महाराष्ट्राची जनता बघतेय. एकीकडे कॅबिनेटमध्ये एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसायचं आणि निवडणुका आल्या की एकमेकांवर आरोप करायचे, हा आज संपूर्ण तमाशा जनता पाहते. यावरून महायुतीतील पक्षाचे एकमेकांमध्ये जुळत नसल्याची घणाघाती टीका आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले, महायुतीचे सरकार बेभरवशाचे राजकारण करणारे आणि केवळ अर्थकारणावर लक्ष देणारं सरकार आहे. जनतेचे यांना काहीच सोयर सुतक नाही. राज्याची तिजोरी कोणाकडे यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाद होतो. पण राज्याची तिजोरी ही नागरिकांच्या कररूपी पैशातून भरली जाते. त्यामुळे जनतेच्या पैशावर राजकारण करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असा टोला आमदार विश्वजित कदम यांनी लगावलाय. सांगलीवाडीतील जनता द्वेषाच्या राजकारणाला कंटाळली आहे. 7 वर्षांपासून विकास कामे खुंटली आहेत. त्यामुळे जनतेतून सत्ताधाऱ्यांविरोधात रोष आहे. जनता यावेळी महाविकास आघाडीबरोबर आहे. त्यामुळे सांगलीवाडीत महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केलाय. सांगलीवाडी येथील प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजित कोळी, काँग्रेसच्या उमेदवार दीपाली पाटील व अश्विनी कदम महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी प्रभागात जोरदार प्रचार सुरू केला. उमेदवारांनी सकाळी मॉर्निंग वॉक करत आयर्विन पुलाजवळील चिंचबाग
येथील क्रिकेट खेळाडू आणि व्यायाम करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. तर सांगलीवाडीला एक चांगलं क्रीडांगण आणि ज्येष्ठांना विरंगुळा म्हणून एक उद्यान करण्याचा मानस उमेदवारांनी व्यक्त केलाय. त्यानंतर मोहिते गल्ली, जुना समडोळी रोड आणि चावडी या परिसरात होम टू होम प्रचार केलाय. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांनी नागरिकांशी देखील संवाद साधलाय. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या समस्या नागरिक उमेदवारांना सांगतायत. उमेदवारांनी देखील प्रभागातील रखडलेल्या समस्या मार्गी लावण्याबरोबर लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून बगीचा अभ्यासिका वर्ग सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. नागरिकांतून देखील त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागलाय.